किम्स हॉस्पिटल ठाणे येथे इंडियन असोसिएशन ऑफ गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट इंडो सर्जरियन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ALS रोबोटिक 2026 फेलोशिप ऑफ ॲडव्हान्स लिप्रोस्कोपी सर्जरी अँड रोबोटिक या प्रतिष्ठित शैक्षणिक कार्यशाळेला देशभरातील शल्य विशारद आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. मिनिमली इन्व्हेन्सिव्ह आणि रोबोटिक शस्त्रक्रिया क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि ज्ञान विनिमय यावर आधारित या 3 दिवसीय कार्यशाळेमध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन, परस्पर संवादी चर्चा तसेच अत्याधुनिक शस्त्रक्रियांची थेट प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली आहेत. देशातील विविध शहरांमधील नामांकित शल्य विशारदांकडून करण्यात येणाऱ्या प्रगत लेप्रोस्कोपिक आणि रोबोटिक शस्त्रक्रियांचं थेट प्रक्षेपण किम्स हॉस्पिटलमध्ये करण्यात येत आहे. त्यामुळे सहभागी डॉक्टरांना आणि आरोग्य सेवा व्यावसायिकांना आधुनिक शस्त्रक्रिया तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्याची संधी मिळत आहे. या कार्यशाळेतून 80हून अधिक शल्य विशारद, वैद्यकीय तज्ज्ञ आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील व्यावसायिक सहभागी झाले आहेत. लेप्रोस्कोपिक आणि रोबोटिक शस्त्रक्रिया क्षेत्रातील नव्या घडामोडी, संशोधन आणि उपचार पद्धती यावर देखील सखोल माहिती देणारे व्यासपीठ ठरत आहे. कार्यशाळेचे नेतृत्व डॉक्टर अनिल हिरूर, संचालक ऑन्कोलॉजिकल सायन्सेस, किम्स हॉस्पिटल ठाणे करत असून त्यांच्या समवेत देशभरातील विविध नामांकित शल्य विशारद आणि तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करत आहेत. या उपक्रमांमुळे रोबोटिक आणि मिनिमली इन्व्हेन्सिव्ह शस्त्रक्रिया क्षेत्रातील कौशल्य वृद्धींना चालना मिळणार असून आधुनिक आरोग्य सेवेच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल मानले जात आहे. नमस्कार. किम्स हॉस्पिटल आणि इंडियन असोसिएशन ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टिनल एंडोस्कोपिक सर्जन्स ही जी संस्था आहे या दोघांच्या संयोगाने आज फाल्स रोबोटिक्स नावाचा एक ट्रेनिंग प्रोग्राम आपण इथे घेतला. 100हून अधिक सर्जन्स इकडे आलेले आहेत. भारताच्या प्रत्येक कोपऱ्यातनं तर आलेलेच आहेत, त्याबरोबरच बांगलादेश, नेपाळ इथून सुद्धा सर्जन आलेले आहेत ज्यांना रोबोटिकमध्ये इंटरेस्ट आहे. आता रोबोटिक्स ही पद्धती अतिशय नवीन आहे आणि जी दुर्बिणीने किंवा सामान्य भाषेत ज्याला लेझर प्रक्रिया म्हणतात, तर दुर्बिणीने जी सर्जरी केली जाते त्या सर्जरीमध्ये ही एक उन्नती झालेली आहे आणि त्यामुळे रुग्णांना ह्याच्यामध्ये फायदा होतो. ते लवकर घरी जाऊ शकतात, दुखणं कमी होतं, इन्फेक्शनचे चान्सेस कमी होतात आणि ह्या सर्व गोष्टींमुळे त्यांना आपला जे कामकाज आहे त्याला परत जाणं जास्ती सोयीस्कर पडतं, जास्ती सोपं पडतं आणि त्यामुळेच ही पद्धती आता जास्तीत जास्ती लोकांना शिकून घ्यायची आहे आणि लोकांना प्रॅक्टिस करायची आहे. पण त्यासाठी आपल्याला जे प्रॅक्टिसिंग करण्यासाठी त्याला जे ट्रेनिंग आहे ते ट्रेनिंग उपलब्ध करून घेण्याचं काम आज IAGS आणि किम्स हॉस्पिटलमार्फत हे होत आहे आणि ह्याच्याबद्दल मला अतिशय आनंद आहे. आमचे IAGSचे जे प्रेसिडेंट आहेत गोविंदराज सर, ते त्रिचीहून इथे आलेले आहेत ट्रेनिंग देण्यासाठी आणि IAGSमध्ये 13,000 सर्जन्स आहेत आणि ह्या 13,000 सर्जनची संस्था आहे जी नेहमीच रुग्णांसाठी आणि सर्जन्ससाठी जे अत्याधुनिक गोष्टी आपल्याला जगभर उपलब्ध आहेत ते त्यांच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न ही सातत्याने करत असते. त्यामुळे आज अतिशय आनंद होतो आहे की आज 100हून अधिक सर्जन्स आलेले आहेत आणि त्यांना आम्ही ट्रेनिंग देऊ शकतो आहे. सौरभ गुप्ता है, मैं रीजनल डायरेक्टर हूँ किम्स हॉस्पिटल. बताते हुए बहुत खुशी हो रही है कि हम ये 3 दिवस का फॉल्स रोबोटिक्स प्रोग्राम कर रहे हैं. सो किम्स ठाणे एक पहला हॉस्पिटल है जहाँ दा विंची XI रोबोट हमने यूज़ किया है, जो कि लेटेस्ट, और ये हमारा एक प्रयास है कि जो रोबोटिक सर्जरी होती है उसका जो फ़ायदा है वो पब्लिक तक पहुँचे, थाने की जनता तक पहुँचे. और ऑल्सो ये भी कोशिश है कि जो डॉक्टर्स हैं उनकी ट्रेनिंग के लिए एक प्लेटफॉर्म बनाया जाए. तो किम्स थाने 1 साल पुराना है, बट हम लोगों ने काफ़ी एकेडमिक प्रोग्राम्स किए और आगे भी ये प्रयास रहेगा कि रोबोटिक और बाकी जो नवीन चिकित्सा पद्धति हैं उन पे हम लोग ट्रेनिंग ऑर्गेनाइज करें. कौन सा ट्रेनिंग हो रहा है? ट्रेनिंग कौन सा? ये यहाँ पर हम लोग काफ़ी चीज़ें करते हैं. तो जनरल पब्लिक के लिए CPR करते हैं और CPR ट्रेनिंग है, फर्स्ट एड ट्रेनिंग, और डॉक्टर्स के लिए हम लोग एंडोस्कोपिक वर्कशॉप हुई है, हमारी पल्मोनरी वर्कशॉप हुई है. ये अभी रोबोटिक प्रोग्राम हो रहा है. इस तरीके की काफ़ी जो भी नई चीज़ें आती हैं उसके लिए हम लोग फेलोशिप प्रोग्राम और ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गेनाइज करते हैं. Of IAGS, which is Indian Association of Gastrointestinal Endosurgeons. This association was started in Mumbai in 1993. It is almost 3 decades over, and we are very happy to be a part of this false robotic program, which is a 3-day robotic training program happening in Kims Thane.
The KIMS Thane robotic program is headed by Dr. Anil Herur, who is the director of Oncosciences here. He is assisted with Dr. Sanya and his team, and they have got a registration of more than 100, which is wonderful. And all these surgeons who are getting trained in 3 days for robotics will have a fellowship convocation in Delhi in February, where our annual conference will happen. And so I am inviting everybody for the annual conference here, and congratulations to the KIMS Thane team. Thank you.